बघू शकता बस स्टॉपवरती सगळ्या गाड्या लागल्यात. कोणच नाही बघता. आमच्यात माणसं बी थांबलं तिकडं. नमस्कार मंडळी, स्वागत तुमच्या पुन्हा एकदा आपण ब्लॉगवरती. परत आपण आलो सांगलीमध्ये. सांगलीमध्ये आपण खायला लागलो वडापाव. सांगलीचा वडापाव त्याचं बरोबर आहे मक्याचा चिवडा, कांदा आणि वडापाव. आता 3 वाजता आपलं काम झालंय. 3 वाजल्यापासून बसलो वाट बघत बसल्या, पण बसची पण बस काही येईना. आता बसून मला भूक लागली, त्यामुळे आता वडापाव घेतला. यातून पण वडापाव खायला ते काहीच 3 आता वाजले किती 5:30. जवळजवळ 1.5 तासाने आपल्याला बस भेटली. आता 1.5 तास आपण असाच वेट केला आहे बसचा. आजकाल काय झालं की शिवशाहीच्या बस ज्या आहेत त्या वेळेवरती येत नाहीत, खूप कमी चाललं. पुण्यावरनं येताना पण आणि इकडून पुण्याला जाताना पण. आता हेच बस सकाळी म्हणजे आत्ता 1.5 तासापासून वाट बघतोय मी. तेव्हा आता आली पहिली बस. सकाळी पण मी जेव्हा तिकडून निघलो होतो तेव्हा तर शिवशाही नव्हतीच. ती सकाळी आपण हिरकणी भेटली होती आपल्याला. त्या हिरकणीमध्ये बसून आलो. या बसमध्ये यायचं कारण एवढंच की बस असे बस सीट जे आहेत असे मागं मस्तपैकी आपल्याला करून झोपता येतं. की बाकीचे जे सीट असतात लालपरी किंवा साध्या बसेसमध्ये एकतर बसायला येत नाही. आणि त्याच्यावरनं ते गुडघ्याला धडधड लागतं. त्याला सस्पेन्शन असते का नसतं काय माहिती. सगळं आतडा एक होतं त्या उड्या मारून रस्त्यावर. लेन रस्ता जर त्या गाडी चालल्या तर त्या गाड्या अशा उडतात जसं की त्याच्यावरती खड्ड्यातनं चालली ती गाडी. लद्दाखला चालवली आपण, लद्दाखच्या डोंगरा पठारात एवढ्या गाड्या होत्या सिमेंटच्या रोडवरती. पण त्यामुळे त्या आपण आवडीत ओढतो त्या गाड्या. पण अनफॉर्च्युनेटली आता त्या शिवशाही येत नाही आहे. तर मी सकाळी हिरकणीत आलो. सकाळी असंच मी बोलता त्या कंडक्टरला विचारले की कशामुळं ती बशी आता यायच्या बंद झाल्या, म्हणजे कमी झाल्या एवढ्या बशी यायच्या. त्यांचं असं म्हणणं होतं की आता शिवशाहीचं काय म्हणजे असं ते रिप्लेस करत आहेत. आणि दुसरी आपली ही जी आहे शिवनेरी का शिवाई आली आहे बॅटरीवरची, त्यांच्याकडे ते चार्जिंग लावायला चार्जिंग पॉईंट नाहीत, त्यामुळे चार्जिंग होत नाही त्याला. त्यामुळे त्या सगळ्या बसेस त्यांनी पुढे ते 7 सोडलं. 5:30 वाजल्यात म्हणजे आपल्याला 11:30-12 वाजताच घरी जायला. सकाळी तर झोप झाली म्हणजे 1-2 तास झोपायला भेटलं आहे. तो पुढे एक बसला होता गुजराती, तर मोठमोठ्याने वरडायला लागला. त्यामुळे काय झोप मोड झाली. तर बघत परत झोपत थोडंसं झोपलं नाही तर परत आपल्याला म्हणजे परत त्रास होतो. त्यामुळे त्याच्या आधी झोप काढून घ्यावी आपली मस्त. तर जेवण तर झालं आहे. आता परत आपण वडापाव खाल्ले, तुम्हाला दाखवले मी ते. तर बस चालू झाली की मस्त एक पडी मारत काहीच. आज परत आपण सांगलीवरनं चाललो होतो पुण्याला म्हणजे घरी. परत आपली जी शिवशाही होती ती परत त्या घेरक्या काय पडत नाही आहेत. तिला परत आपण साताऱ्याच्या वर्कशॉपला घेऊन आले माझ्या मागोच्या तिकडं. साताऱ्याचं वर्कशॉप असं व्हायला लागलं. आपण जेव्हा पण तिकडं यायला प्रवास करतोय काय ना काय घोटाळा निघतोय, ते पण शिवशाहीमध्येच. असे बघतो एकदम अशा भंगारात झालं. भंगारात टाकायच्या वेळ झाली त्यांच्या आता. त्यामुळे आता कमी पण बशी फिरता येत. पटकन काय ते विल्हेवाट लावून टाका त्या बशींची, नवीन बशी मागवा. ते आमच्यासारख्या प्रवासाला असा काय त्रास होणार नाही. बघूया आता किती वेळ लागतोय. 11 वाजले इथं 9:15. आणि लास्ट टाईम पण आपलं असंच झालं होतं. शिरवळच्या पुढं बस बंद पडली होती. मी लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं मला. आता बघा ह्या बसला किती वेळ लागतो आणि कुठपर्यंत आपल्याला सोडते ती बस. बघू शकता बस स्टॉपवरती सगळ्या गाड्या लागल्यात. कोणच नाही बघता. आमच्यात माणसं बी थांबलं तिकडं.